डॉक्टर, नरकासुराचा तर वध झाला, पण माझ्या तोंडात एक वेगळाच नरकासूर जन्माला आलाय. काय करायचं आता? मी काल चकली, लाडू आणि शंकरपाळ्या खाल्ल्या, तर अक्कलदाढेने तर पार जीवच हैराण केलाय हो. अरे काय तू फराळ खाल्लायस का काय महासंग्राम केलायस? हा तर तुझ्या तोंडात दाताचा आणि साखरेचा महासंग्राम दिसतोय. तू काय सूड घेतलास की काय फराळावर? आज सकाळी सकाळी अभ्यंग स्नान केले, तेल उठणे लावले आणि नंतर दात घासण्याचे टाळले, कारण दिवाळी आहे म्हणून. म्हटलं उगाच दात दुखायला नको, पण तेवढ्यातच नवीन पाकातला गुलाबजाम समोर आला आणि माझा संकल्पच मोडला. तर आता काय करायचे डॉक्टर? तर आज मी तुम्हाला एक छान ब्रह्मास्त्र सांगणार आहे, जे तुमच्या नरकासुराला पळवून लावू शकते. तर ते आहे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे. आणि अजून एक म्हणजे फराळानंतर यमदीपदान. तर यमदीपदान काय असते ते म्हणजे फराळानंतर अर्ध्या तासाने दात स्वच्छ घासून घ्यावे आणि पाण्याने चूळ भरावी, किंवा तुम्ही लवंग सुद्धा दाताखाली लावून ठेवू शकता. आणि अजून एक उपाय म्हणजे हळदीचा उपाय. हळद सुद्धा तुम्ही लावू शकता, म्हणजे ती अँटीबॅक्टेरियल आहे. तर या सुद्धा गोष्टींचं सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.